वेलकम टू प्रयास. माय नेम इज आदित्य. प्रयास म्हणजेच UPSC हे समीकरण गेली अनेक वर्षे तुमच्या कानावर सतत पडत आलेलं आहे आणि आता जेव्हा MPSCने देखील आपला पॅटर्न हा UPSC प्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह केला आणि त्याच अनुषंगाने आपण तुमच्यासाठी घेऊन येत आहोत 2026 साठीची MPSCची 1 इयर कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड बॅच. तर मग आता 2026चा जर तुम्ही अटेम्प्ट देत असाल आणि तो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार तुमच्या तयारीला तुम्ही सुरुवात करत असाल तर गाईज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कशा पद्धतीने तुम्हाला तुमचा ॲप्रोच ठेवावा लागेल, प्रयासकडून तुम्हाला काय काय गोष्टी दिल्या जातील आणि यातून अपेक्षित आपल्या टार्गेटपर्यंत नेमकी कसं पोहोचता येईल. तर सर्वप्रथम गाईज जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीची तयारी करत असाल तर जेव्हा 26चा अटेम्प्ट टार्गेट करतोय तेव्हा आपलं प्रिपरेशन हे 3 टप्प्यांमध्ये डिव्हाइड झालं पाहिजे. तो काळ गेला की घेतलं पुस्तक वाचतोय आपण इथून तिथेपर्यंत PYQचं ब्लाइंडली ॲनालिसिस केलं, फॅक्ट्सचं पाठांतर केलं, तो काळ गेला. आता आपल्याला UPSC प्रमाणेच प्रॉपर स्ट्रक्चर्ड पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे आणि ह्या स्ट्रक्चर्ड पद्धतीमध्येच आपण ही संपूर्ण बॅच ही 3 टप्प्यांमध्ये डिव्हाइड केली आहे. यातला सगळ्यात पहिला टप्पा येतो तो म्हणजे NCERT फेज. कारण गाईज याच्या अगोदर जेव्हा तुम्ही राज्यसेवेची तयारी करत होतात तेव्हा तुम्ही NCERTज कमी प्रमाणात वाचायचो किंवा रादर आपण स्टेट बोर्डवर जास्त भर द्यायचो. पण आता जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार जेव्हा आपण बघतोय तेव्हा माझ्या मते तुम्हाला आता NCERTचं एक थरो नॉलेज असणं गरजेचं आहे. आपण एक साधं उदाहरण घेऊयात भूगोलाचं. जर तुम्ही फक्त स्टेट बोर्ड वाचून जर राज्यसेवेची मेन्स देत असाल तर स्टेट बोर्डमध्ये आपले टॉपिक्स कुठले असतात? जर्मनीचा भूगोल, दक्षिण आफ्रिकेचा भूगोल, साऊथ आफ्रिकेचा भूगोल. आणि तुम्ही जेव्हा डिसायफर करतायत राज्यसेवेचा मेन्सचा सिलेबस त्यामध्ये तुम्हाला दिसतंय की सुरुवातच होते पृथ्वीचे अंतरंग, प्लेट टेक्टॉनिक्स थिअरी आणि कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी. जर तुम्हाला बेसिक NCERTचा बेस नसेल तर होतं काय, तुम्ही कुठेही क्लास करा, व्हिडिओ करा किंवा व्हिडिओज बघा किंवा वाचन करा, काही करा, बॅच पुढे जात जाते, तुम्ही त्या बॅचला मागे मागे चेस करत जातात. कारण जे पण काही बॅचमध्ये तुम्हाला सांगितलं जातं ते तुम्हाला सर्वतः नवीन वाटत असतं. फॉरगेट अबाउट जॉग्रफी, लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ पॉलिटी. पॉलिटीमध्ये पण आपण जेव्हा शाळेत नागरिकशास्त्र शिकतो स्टेट बोर्डामध्ये, मला नाही वाटत नागरिकशास्त्रामध्ये आपण जिल्हा परिषदेच्या वर कधी जातो. आणि जेव्हा तुम्ही राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार मेन्सचा अभ्यास करतो आपण तेव्हा पहिलीच सुरुवात होते आपली ती म्हणजे की प्रिॲम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आणि फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल ड्युटीज. जर हे अगेन आपल्याला माहीत नसेल, वर्षभर आपण काय करतो, फॅकल्टीज शिकवत जाते, आपण त्यांच्या मागे पळत जातो, व्हिडिओ चालत जातात, आपण त्यांच्या मागे पळत जातो. यामागे होतं काय, वर्षभर आपली पकडापकडी चालते, वेळ जातो, पैसा जातो, त्यासोबतच आपली मेहनत, आपलं एन्थुझियाझम, घरच्यांचे पेशन्स सर्व संपत जातात, हाती काही लागत नाही. बॅच संपल्यानंतर तुम्हाला एवढं कळतं की MPSC म्हणजे काय, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजे काय. माझं म्हणणं असेल की हे सर्व टाळायचं असेल तर बॅच सुरुवात करताना किंवा प्रिपरेशन सुरुवात करताना NCERT फेजपासूनच सुरुवात करणं हे गरजेचं असतं आणि त्यामुळेच प्रयास तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन येतं आहे ते म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचमध्येच इन्क्लुडेड NCERTचे मॉड्यूल. यामध्ये तुम्हाला NCERTच्या अद्ययावत नोट्स मिळतील आणि त्यांचे तुम्हाला रेकॉर्डेड सेशन्स देखील मिळतील. आता ह्या प्रयासच्या NCERTच्या नोट्समध्ये असं काय स्पेशल आहे? सर्वात पहिलं म्हणजे की आपल्याकडे इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या स्वतंत्र नोट्स उपलब्ध आहेत. जर तुम्ही मराठीतून डिस्क्रिप्टिव्हची तयारी करतायत तर मराठीतून NCERT मार्केटमध्ये अवेलेबलच नाही आहेत. मग आपण काय करतो की मराठी नसल्यामुळे इंग्लिशवर शिफ्ट होण्याऐवजी आपण हिंदीतून NCERT वाचायला घेतो. गाईज हिंदी आणि मराठी यामध्ये प्रमाण शब्दांमध्ये बरीचशी तफावत आहे. मग ते होत काही नाही, धडं हिंदी पण होत नाही, धडं मराठी पण होत नाही, ती मिंधी लँग्वेज म्हणून आपण काहीतरी वेगळंच काहीतरी आन्सर्समध्ये लिहायला जातो, याच्यावरून मार्क्स येत नाही. सो जर तुम्ही मराठीतून प्रिपेअर करत असाल, आत्ताच मी तुम्हाला सांगतो NCERT असू द्या, मेन्स असू द्यात किंवा प्रिलिम्सचं कंटेंट असू द्यात ते मराठीतूनच वाचा. एक वेळ इंग्लिश वाचलेलं चालेल पण हिंदीमधून अजिबात पाहू नका. त्यासाठी प्रयास तुम्हाला मराठी आणि इंग्लिशच्या स्वतंत्र NCERTच्या नोट्स प्रोव्हाइड करतं. दुसरी गोष्ट, आपल्या NCERTच्या नोट्सचं वैशिष्ट्य म्हणजे लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ हिस्ट्री. जर तुम्ही हिस्ट्रीची NCERT वाचायला घेतली, 6वीला पण हडप्पा आहे, 8वीला पण हडप्पा आहे, 10वीला पण हडप्पा आहे आणि 11वीला पण हडप्पा आहे. ॲज अ स्टुडंट, स्कूल गोईंग स्टुडंट, माझ्यासाठी सिलेबस एकदम व्यवस्थित आहे. पण ॲज अ ॲस्परंट म्हणून मी हडप्पा असं तुकड्या तुकड्यांमध्ये का वाचू ना? तर आपण काय केलं आहे की आपण सर्व हे हडप्पाचे टॉपिक्स हे एकत्र करून एकाच हडप्पाच्या टॉपिक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे. सो त्यामुळे ह्या NCERTज बघा, त्यांचे रेकॉर्डेड लेक्चर्स बघा, त्याच्यातून आपलं व्यवस्थित पाया तयार होतो. आणि तिसरं महत्त्वाचं फीचर आपल्या NCERT फेज म्हटलं की तुमच्या NCERT जसजशा पुढे तुम्ही वाचत जाल तसतशा आपण त्यावरती टेस्ट कंडक्ट करत जातो. आता टेस्ट कंडक्ट केल्याचे 2 फायदे होतात. सर्वात पहिलं म्हणजे की तुम्हाला कळतं की आपल्याला अंडरस्टँडिंग किती होतं आहे आणि आपण त्या आन्सर्समध्ये कशा पद्धतीने सुरू होतं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की संपूर्ण सिलेबस झाल्यानंतर, बॅच संपल्यानंतर कधीतरी आपण आन्सर रायटिंगला स्टार्ट करतो
आणि मग आन्सर रायटिंग केल्यानंतर बरेच स्टुडंट्स येतात, आन्सर दाखवतात, मी म्हणतो अरे बाबा हे तर चुकीचंच लिहिलं आहे, तुझ्या सोर्समध्ये हे नाहीच आहे. आणि मग तेव्हा साक्षात्कार होतो ॲस्परंटला की अरे यार आपला तर वेळ पण वाया गेला आणि हाती पण काही लागलं नाही. मग ते फ्रस्ट्रेशन खूपच विचित्र असतं. मग हे टाळायचं असेल डे 1 पासूनच आन्सर रायटिंग सुरू करा. आणि आपण NCERT पासूनच स्टार्ट करतोय म्हणजे आन्सर रायटिंगचा पाया मजबूत होतो. आणि दुसरा फायदा NCERT मध्ये आन्सर रायटिंग करण्याचा, तुम्हाला तुमचा ऑप्शनल फायनलाइज करायला फायदा होतो. कसा? लेट्स टेक एन एक्झाम्पल. आजूबाजूला मार्केटमध्ये बरीच हवा असते की सोशोलॉजी छोटा विषय आहे, PSIR छोटा विषय आहे, त्याच्यामध्ये UPSCमध्ये रिझल्ट पण खूप चांगला आहे, चला चला तो ऑप्शनल घेऊन टाकू. हरकत नाही, तुम्ही घ्या तो ऑप्शनल, पण त्यामध्ये नेमकी मार्क्स तरी येत आहेत का हे तरी चेक करा ना. मग हे कधी कळेल? जेव्हा तुम्ही पॉलिटीच्या NCERT वाचाल, त्याच्यावरची टेस्ट द्याल, त्याच्यामध्ये मार्क आले तर समजायचं की आले मला पॉलिटी येतं आहे. पण राव तुम्ही PSIR ऑप्शनल घेतायत आणि पॉलिटीच्या NCERT मध्येच तुम्हाला मार्क नाही येतात, म्हणजे NCERT एवढं आहे त्यात मार्क नाही येतात, ऑप्शनलमध्ये कुठून मार्क येणार आहे? त्या उलट हिस्ट्री जॉग्रफी तुम्हाला अजिबात आवडत नाही, मार्केटमध्ये कोणीतरी सांगितलं जॉग्रफीचा रिझल्ट नाही, हिस्ट्रीचा रिझल्ट नाही, पण राव तुम्ही हिस्ट्रीची टेस्ट दिली आणि NCERTच्या याच्यात मार्क्स आले. मी म्हणतो भावना, इमोशन्स, मार्केट सर्व बाजूला ठेवायचं. जो विषय आपल्याला मार्क्स देतोय त्यावरून आपला तो पिंड त्या विषयाचा आहे, तो विषय घ्या, विषय मोकळा करा. इमोशनल होण्याची गरज नाही. ऐकीव गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवू नका. हा सूर्य आणि हा जयद्रथ, कोणतीही स्ट्रॅटजी ट्राईड अँड टेस्टेड असली पाहिजे. म्हणूनच आपल्या 1 इयर इंटिग्रेटेड कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचमध्ये आपण सुरुवात नेहमी NCERT वरच करतो. अनफॉर्च्युनेटली मार्केटमध्ये NCERT फेजवर कोणीच महत्त्व देत नाही. आल्यापासूनच तुमच्या हातामध्ये बुकलिस्ट दिली जाते, बुकलिस्ट देऊन आपण सळाप्पा वळवंत चौकात जातो, त्याने होत काही नाही, त्यात फक्त दुकानदाराचा धंदा होतो आणि आपल्या घरी मात्र पुस्तकांची एवढी मोठी थप्पी लागते आणि पुस्तकांची ती थप्पी बघूनच आपली छाती दडपून जाते. एवढी पुस्तकं वाचायची, एवढी पुस्तकं वाचायची. आईबापाला वाटतं आपलं लेकरू खूप अभ्यास करतं, आता काहीतरी मोठा अधिकारी होणार, पण ट्रस्ट मी गाईज, NCERTचा पाया नसेल आणि तुम्ही डायरेक्ट बॅचला उतरतायत तर प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आपली NCERTची बॅच असेल, रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असेल, ती वर्षभर तुम्हाला तिचा ॲक्सेस अवेलेबल. तुम्हाला कधीही वाटलं की NCERTमधली एखादी कन्सेप्ट वीक राहिली, पटकन जाऊन बघून घ्या, विषय मिटवा, चाचपडत बसू नका. सांगायचा मुद्दा तो असेल. कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचचा दुसरा महत्त्वाचा फेज म्हणजे की तो येतो आपला मेन्स फेज. मेन्स फेज आपला साधारण जून ते डिसेंबरपर्यंत, साधारण 7 ते 8 महिन्यांसाठीचा हा फेज असतो. या फेजमध्ये आपले टोटल 336 लेक्चर्स होतात 2 तासांचे. प्रत्येक सेशनमध्ये आपण एखादा टॉपिक शिकवून झाला की लगेच त्यावर 2 क्वेश्चन्स तुम्हाला लिहायला देतो. लेट्स टेक ॲन एक्झाम्पल. जर तुम्हाला 1857चा उठाव मी शिकवला, लगेच मी त्यावर तुम्हाला 2 क्वेश्चन्स ॲज अ होमवर्क म्हणून देईल. तुम्ही घरी जायचं, नोट्स वाचायचे, पुस्तकं वाचायचे, लेक्चरमध्ये जे शिकवलं आहे ते रिवाईज करायचं, ते 2 आन्सर्स लिहायचे, दुसऱ्या दिवशी सबमिट करायचे. मी लगेच ते चेक करून देणार, त्यावर डिस्कशन होणार, संडे टू संडे आपली टेस्ट होणार. हे आपलं प्रत्येक सेशनच्या बाबतीत हे चालतं आहे. म्हणजे टोटल 336 सेशन्समध्ये डेली 2 या प्रकारे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर डिसेंबरपर्यंत साधारण 650+ आन्सर्स आपण यामध्ये लिहितोय. या व्यतिरिक्त दर संडेला होणाऱ्या टेस्ट वेगळ्या. म्हणजे जर तुम्ही ओव्हरऑल टोटल आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस कॅल्क्युलेट केली तर जून ते डिसेंबर जरी तुम्ही फ्रेशर असाल तरी साधारण तुमचे 900 ते 1000 आन्सर्स लिहून होतात. अँड दॅट टू विथ द रेग्युलर डिस्कशन्स विथ द फॅकल्टी. आता मी हे छाती ठोकून तुम्हाला सांगतोय, आज तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, कुठल्याही इन्स्टिट्यूटला जा, कोणतं इन्स्टिट्यूट तुम्हाला 1000 आन्सर्स तेही कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचमध्ये रेग्युलर लिहून द्यायची कमिटमेंट देत आहे. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही हे असं कसं, हे तर कमिटमेंट द्यायला तर तुम्ही पण काही देत असाल. गाईज ही हवेतली कमिटमेंट नाही आहे. वी हॅव बीन इन टू दिस फील्ड ऑफ UPSC सिन्स पास्ट हाफ अ डिकेड. मी जसं सुरुवातीलाच म्हटलं, प्रयास म्हणजेच UPSC नाव उगीच नाही आहे झालेलं. प्रयास हे गेल्या 4-5 वर्षांपासून UPSCच्या सेक्टरमध्ये डेली आन्सर रायटिंग नावानिशीच ओळखलं जातं आहे. आपल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचेसमध्ये आपण डेली या पद्धतीने आन्सर रायटिंगचा सराव करून घेतो. सो या पद्धतीने जेव्हा आन्सर रायटिंग करतो, 900,000 आन्सर्स लोक 4-4 अटेम्प्ट्स होऊन जातात तरी लिहित नाही. सो आपले हे पहिल्या 6 महिन्यातच कव्हर होतात. दुसरी गोष्ट, मेन्सच्या टप्प्यामध्ये तुम्हाला संपूर्ण मेन्सचं शेड्यूल जे इकडे मागे दाखवलं आहे त्याप्रमाणे ते तुम्हाला डे 1लाच प्रोव्हाइड केलं जातं. कोणती फॅकल्टी कोणता विषय शिकवणार, किती लेक्चर्स घेणार, कोणत्या दिवशी सुरू होणार, कोणत्या दिवशी संपणार, हे तुम्हाला मी आज सांगतोय. बॅच संपायच्या 1 वर्ष आधी तुम्हाला ही कमिटमेंट दिलेली आहे आणि ही कमिटमेंट 10% सुद्धा इकडची तिकडे होत नाही. सरांच्या भाचीचं लग्न आहे, सरांच्या मामाचं लग्न आहे, सरांचंच लग्न आहे म्हणून सर गायब झाले, माझ्या घरी लग्न आहे म्हणून तुमचं का दिवाळं काढतोय मी. आय एम व्हेरी मच क्लिअर ऑन दिस फ्रंट. कमिटमेंट इज कमिटमेंट.
तुमचा तुम्ही ॲस्परंट आहात, तुमचं वर्ष वाया जाता कामा नये माझ्या पर्सनल कारणांमुळे. सरांना लग्न काढायचं आहे, सरांना नातेवाईकांचे लग्न अटेंड करायचे आहेत, सर तुम्हाला तुमचा स्लॉट माहिती आहे, त्या स्लॉटमध्ये तुम्ही डिस्टर्ब नाही करायचं विद्यार्थ्यांना, माझे विद्यार्थी याच स्लॉटनुसार जाणार. अगेन मी आजही छाती ठोकून क्लेम करतो, तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, हे शेड्यूल तुम्हाला कोणीच देत नाही, मी आज तुम्हाला देतो आहे. आणि हे शेड्यूल ट्रस्ट मी गाईज 99% फॉलो होतं आहे. वी हॅव बीन फॉलोईंग दिस शेड्यूल फॉर पास्ट 5 years UPSCच्या बॅचमध्ये. पुढचा मुद्दा येतो मेन, जो आपला जून टू डिसेंबरचा टप्पा असतो. यात आपलं मेन्सचं आन्सर रायटिंग या शेड्यूलप्रमाणे चालणार, ज्यामध्ये आपण 1000पेक्षा जास्त आन्सर रायटिंग करणार. याच्यासोबत तुम्हाला यातच इंटिग्रेटेड करंट अफेअर्सची बॅच पण मिळणार. कारण यातला सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे MPSC डिस्क्रिप्टिव्हमध्ये, तो म्हणजे की करंट अफेअर्स. तुम्ही शांतपणे डोळे बंद करा आणि स्वतःलाच विचारा, MPSCसाठी करंट अफेअर्स डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये तुम्ही काय वाचणार आहेत. आपण जे पण काही XYZ मार्केट्समधले बुक्स आहेत ते MPSC प्रीला टार्गेट करतात, MPSC मेन्सला कोण टार्गेट करतं. मग काही जण म्हणतात आम्ही व्हिजन वाचू, व्हिजनमध्ये महाराष्ट्र रिलेटेड एक्झाम्पल्स कुठे आहेत. तुम्ही जर एथिक्सचा पेपर लिहितायत राव, मला सांगा एथिक्सचा पेपर जर राज्यसेवेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लिहितोय, एक्झाम्पल पण राज्यसेवेचेच आले पाहिजेत ना. तुम्ही कसं काय नॉर्थ ईस्टचे, चांगलं आहे नॉर्थ ईस्ट इज ऑल्सो पार्ट ऑफ द कंट्री, पण राव महाराष्ट्रातले उदाहरणच नाही आहेत, कसं काय मार्क्स देऊ मी. केस स्टडी तुम्ही कुठला तरी कोपऱ्यातला देतायत, जगातला कुठला तरी रशिया युक्रेनमधला काहीतरी देतायत आणि आपल्या जवळचा पुणे आणि हवेली तालुका सोडून दिलाय, असं नाही चालणार. MPSC डिस्क्रिप्टिव्हसाठी करंट अफेअर्ससुद्धा MPSC स्पेसिफिकच पाहिजे. मी तुम्हाला MPSC स्पेसिफिक करंट अफेअर्स आपल्याच बॅचमध्ये प्रोव्हाइड करून देतोय. वी हॅव एन एक्सपर्ट फॅकल्टी फॉर करंट अफेअर्स हू हॅज बीन टीचिंग करंट अफेअर्स सिन्स पास्ट 5 years. आणि त्या फॅकल्टीला स्वतः मेन्स लिहिण्याचा अनुभव आहे UPSCच्या, त्यामुळे करंट अफेअर्स तुम्हाला मराठीतूनही उपलब्ध होतील आणि इंग्रजीमधून पण उपलब्ध होतील. सेम पॅटर्न तोच, करंट अफेअर्सचं सेशन झालं, 2 क्वेश्चन्स, इव्हॅल्युएशन, लगेच त्यावरती डिस्कशन. याच्यासोबत तुम्हाला रेग्युलर एसे रायटिंगचे सेशन्स पण असतील या जून टू डिसेंबर या फेजमध्ये. आणि या मेन्सच्या टप्प्यासोबतच आपण जुलैपासून स्टार्ट करतो, तो म्हणजे आपला ऑप्शनलचा टप्पा. जुलै ते डिसेंबर या 5-6 महिन्यांमध्ये वीकली 4 ते 5 या पद्धतीने आपले ऑप्शनलचे सेशन्स पण असतात. आणि यातून आपण आपल्याकडे अवेलेबल असलेले अँथ्रोपोलॉजी, जॉग्रफी, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स आणि सोशोलॉजी, ॲग्रिकल्चर या सर्व विषयांना आपण कव्हर करतो. आता बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की सर 5 ते 6 महिन्यात ऑप्शनल कव्हर होतो का. माझं म्हणणं असतं काही जर व्यवस्थित प्रॉपर सिलेबसला धरून जर टीचिंग झालं तर 5 ते 6 महिने कोणताही ऑप्शनल हा वीकली 4 ते 5 सेशन्स थ्रू कंप्लीट होणं शक्य आहे. अगेन मी सांगतोय, प्रयासचा कुठलाही ऑप्शनल जानेवारी महिन्यापर्यंत जात नाही. गाईज जानेवारीमध्ये जर तुमचा ऑप्शनल गेला, तुमची प्रिलिम्सचा वेळ कमी होतो त्या फेजमध्ये. तुम्ही जानेवारी फेब्रुवारीमध्ये ऑप्शनल करतायत राव, मग तुम्ही कसं काय प्रिलिम्सची तयारी करणार. सो कधीही तुम्ही कोणतीही ऑप्शनलची बॅच लावत असताना कोणत्याही फॅकल्टीला अगोदर विचारत जा की तुमची ऑप्शनलची बॅच संपणार कधी आहे. सिलेबस शिकवणं या बाबतीत प्रयास कधीच ॲडव्हर्टाईज करत नाही की आम्ही संपूर्ण सिलेबस कव्हर करतो, नोट्स देतो, याचे ॲडव्हर्टाईज काय करायचे, हे तर बाय डिफॉल्ट आहे ना. सिलेबस शिकवणं म्हणजे तुम्ही कमॉन की तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेलात आणि ते पाणी देत आहेत, ग्लास साधं पाणी देत आहेत आणि त्याचे पैसे मागतायत, असं नसतं ना. पाणी देणं हे तर बाय डिफॉल्ट आहे. सिलेबस कंप्लीट करणं, नोट्स प्रोव्हाइड करणं हे तर बाय डिफॉल्ट आहे. मराठीच्या वेगळ्या, इंग्लिशच्या वेगळ्या. आता तुम्ही या ठिकाणी बघाल तर आपली डिकोडेड सिलेबसची मी कॉपी पण तुम्हाला यामध्ये देतो. आयोग काय करतं, आयोग फक्त तुम्हाला एक लाईनमध्ये सिलेबस देतो, वर्ल्ड फिजिकल जॉग्रफी. आता वर्ल्ड फिजिकल जॉग्रफी, जगाचा भौतिक भूगोल, याच्या अंतर्गत काय वाचायचं, तर आपण संपूर्ण हे चॅप्टर्स डिकोड केलेले आहेत. त्याच्या बाहेरचं तुम्ही पण वाचू नका, त्याच्या बाहेरचं मी पण सांगत नाही. अशा पद्धतीने पूर्ण आपलं डिसेंबरपर्यंत मेन्स ओरिएंटेड स्ट्रक्चर जातो. पुढचा मुद्दा येतो की नेमकी लेक्चरचा टायमिंग वगैरे काय असतो. तर काही आपल्या लेक्चरचा टायमिंग असतो दुपारी 3:30 ते 5:30 आणि 6 ते 8. हा टायमिंग ठेवण्यामागचं कारण काय, जर सकाळचे लेक्चर्स ठेवले 8 ते 12पर्यंत, 12-12:30पर्यंत लेक्चर होतात, मग तुम्ही मेसला जाता, जेवण करता, जेवण झालं की थोडेसे पेंगतो आपण, म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात दुपारी 3-4 वाजता होते आणि रात्री 9-10ला तर आवरला जातो दिवस. 4 तास अभ्यास करून कशी पोस्ट काढतोय आपण. बॅचचा टायमिंग ठेवण्यामागचं कारण 3:30 ते 5:30, 6 ते 8 लेक्चर करा, मेसवर जा, जेवण करा, जेवण झालं की डेलीचं रिवाईज करा, 2 आन्सर्स लिहा, दिवस संपवा, दुसऱ्या दिवशी 6ला उठा, 6 ते 3 9 तास तुम्हाला अभ्यासाला मिळत आहे. एवढ्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार केला तरच एक्झामिनेशन क्लिअर होते. तो यावर आपल्याला विशेष फोकस करावा लागतो. आणि आता याच्यानंतर शेवटचा टप्पा येतो जानेवारी ऑनवर्ड्स, तो म्हणजे आपला प्रिलिम्सचा टप्पा.
याच्यामध्ये पण पॅटर्न सेम तुम्हाला टॉपिक शिकवले जातील, तेच आपल्या पॅटर्ननुसार, PYQच्या पॅटर्ननुसार, इम्पॉर्टन्सनुसार. आता इथे मात्र डेलीचे मेन्सचे आन्सर्स नसतील, इथे तुम्हाला डेली MCQज सोडवायला मिळतील. दररोज तुम्हाला 35 MCQज मिळत जातील, ते सोडवायचे, त्यावर डिस्कशन होत जाईल, संडे टू संडे टेस्ट. आणि अशा पद्धतीने हे टोटल आपलं वर्षभरासाठीचं हा प्लॅन. जाता जाता आता एवढंच सांगेल की बऱ्याच ॲस्परंटच्या डोक्यात हा एक विचार येतो की प्रयासच का, एवढ्या सगळ्या कमिटमेंट्स जर तुम्ही देतायत, मग व्हॉट इज द गॅरंटी दॅट यू आर गोइंग टू फुलफिल ऑल दोज कमिटमेंट्स. याचं उत्तर सरळ एका भाषेत सांगायचं झालं कमिटमेंट्सबद्दल की वी हॅव बीन डुईंग दीज थिंग्स फॉर पास्ट हाफ अ डिकेड. ट्राईड अँड टेस्टेड स्ट्रॅटेजीज आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे की प्रयासच का, तर याची काही कारणं इथे मी तुम्हाला सांगू इच्छितो. सर्वात पहिलं म्हणजे की एक्सपिरियन्स फॅकल्टी. गाईज, मी स्वतः UPSCचे 9 अटेम्प्ट, 8 मेन्स आणि 4 इंटरव्ह्यूज दिले. सोबतच CAPF ऑल इंडिया रँक 73, LIC ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, SBI बँक PO आणि नाबार्ड ग्रेड A ऑफिसर यासारख्या एक्झाम्स देखील क्लिअर केलेले आहेत. माझं फंडा क्लिअर आहे. ज्या प्रोसेसमधून तुम्ही कधी गेलाच नाही आहेत, ती प्रोसेस तुम्हाला ती व्यक्ती कसं काय सांगू शकेल ना. आय हॅव एक्सपिरियन्स ऑल दिस थिंग्स. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार जर आपण बघतोय तर 9, 10, 12 वर्ष झाले आय हॅव मायसेल्फ एक्सपिरियन्स ऑल दिस थिंग्स. तर म्हणून सगळ्यात पहिलं म्हणजे एक्सपिरियन्स फॅकल्टी. यासोबतच आपल्या इतर देखील फॅकल्टीज आहेत. वी हॅव धनंजय सर, वी हॅव चैतन्य सर, वी हॅव ऐश्वर्या मॅडम, वी हॅव विशाल बादल सर अँड फायनली वी हॅव सुरत सर विथ अस. सो सर्व एक्सपिरियन्स फॅकल्टीज आहेत. सर्वांना डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार अभ्यास करण्याचा अनुभव आहे. ते स्वतः प्रोसेसमधून गेलेत अँड अपार्ट फ्रॉम दॅट ते बरीच वर्ष झाले या फील्डमध्ये, त्यांना टीचिंग एक्सपिरियन्स देखील आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की स्ट्रिक्ट टाईम टेबल. मी जसं आधीही सेशनमध्ये म्हटलो की आज मी चॅलेंज छाती ठोकून सांगतो की देऊन दाखवावं हे टाईम टेबल कोणी तुम्हाला. इट रिक्वायर्स करेज, इट रिक्वायर्स कमिटमेंट. वर्षभराची कमिटमेंट आहे गाईज, इट्स नॉट अ जोक. लोक 20 दिवसांची कमिटमेंट देत नाही, मी वर्षभराची कमिटमेंट देतोय. 10% सुद्धा गोष्टी इकडच्या तिकडे हालत नाही. फॅकल्टीज पॅक आहेत. जो फॅकल्टी जो विषय ज्या टाईम पिरियडमध्ये शिकवेल त्याच टाईम पिरियडमध्ये कंप्लीट होतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना सुद्धा, तुम्हाला सुद्धा आपलं शेड्यूल बनवायला सोपं होतं. तुम्ही जर कॉलेज गोईंग ॲस्परंट असाल, जॉब करणारे ॲस्परंट, तुम्हाला कळतं आहे ना कोणता विषय कधी सुरू होतोय, कधी बंद होतोय. त्यानुसार तुम्ही तुमच्या एक्झाम्स, काही ऑफिसच्या टूर, ट्रिप वगैरे हे सगळं मॅनेज करू शकता. MPSC करायची म्हणजे सर्व देशोधडीला लावून द्यायचं आणि हेच असं नसतं. यू हॅव टू लिव्ह युअर लाईफ. मी तुम्हाला शेड्यूल देतोय, त्यानुसार तुम्ही करा. तिसरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला मिळणाऱ्या नोट्स. गाईज, आपल्याकडे UPSCच्या जशा मराठी आणि इंग्लिशमधल्या स्वतंत्र नोट्स आहेत, तशाच राज्यसेवेच्या देखील मराठी आणि इंग्लिशमधल्या स्वतंत्र नोट्स आहेत. त्या सॅम्पल कॉपीज मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. प्लीज गो थ्रू ऑल दोज नोट्स. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिमिटेड बॅच साईज. मी ह्या पर्सनली मताचा नाहीच आहे की 500 जणांची बॅच घ्यायची आणि मग त्यांना सांगायचं, नावाला फक्त तोंडाला पानं पुसण्यापुरतं काहीतरी मेंटरशिप प्रोव्हाइड करायची. दिस इज नॉट द फिलॉसॉफी ऑफ प्रयास. बॅचची साईज रेस्ट्रिक्टेड असते, जेणेकरून मला प्रत्येक स्टुडंटशी इंडिव्हिज्युअली बोलता येतं. बॅचची साईज जर 500 घेतली आणि प्रत्येक विद्यार्थ्याशी जर मी 5-5 मिनिट जरी बोललो, माझं घरी जाणंच अवघड होऊन जाईल. कसं म्हणजे माझ्यासाठी पण दिवस 24 तासांचाच आहे ना. सो लिमिटेड बॅचची साईज आपण ठेवली आहे, कारण ज्या गोष्टी आम्ही आमच्या प्रिपरेशन दरम्यान एक्सपिरियन्स केल्या आणि ज्यामुळे हा प्रवास कदाचित अपूर्ण राहिला किंवा बरीच वर्ष लागली, ती गोष्ट तुमच्यासोबत होऊ नये यासाठी आपण ह्या सर्व गोष्टींचा हा प्रपंच मांडलेला आहे. आय होप तुम्हाला पुढच्या वर्षभरासाठी प्रयास कशा पद्धतीने MPSCमध्ये मार्गक्रमण करेल याबद्दलची एक क्लिअर आयडिया आली आहे. तरी त्याशिवाय तुम्हाला इतरही काही डाऊट्स असतील, शंका असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर फील ॲब्सल्युटली फ्री टू रीच आउट टू अस ऑन द गिवन नंबर इन द डिस्क्रिप्शन बॉक्स. सो ऑल द बेस्ट गाईज, टेक केअर and I hope to see you all in our upcoming 2026 comprehensive batch. Please take care and all the best.